तर आज आपण हिवाळा स्पेशल रेसिपी बघणार आहोत. गाजर, मुळा व फुलगोबीपासून खुसखुशीत थालीपीठ कसे बनवायचे तेच बघूयात. तर यासाठी थोडासा मुळा, गाजर आणि फुलगोबी बारीक किसणीने किसून घेतलेले आहेत. एका बोलमध्ये काढून घ्यायचे. यानंतर 8 ते 9 लसूण पाकळ्या, आवडीनुसार हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेऊन त्याचा ठेचा तयार करून घ्यायचा. तो यामध्ये घालून यासोबत थोडीशी बडीशेप, 1 चमचा तीळ, थोडासा ओवा, 1 चमचा धणेजिरे पूड, किंचित हळद, 1 मोठा चमचा गव्हाचं पीठ, 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ, 1 मोठा चमचा ज्वारीचं पीठ, तुम्ही बाजरीचं पीठ सुद्धा घेऊ शकता, आणि 1 मोठा चमचा बेसन घेतलेला आहे. वरून चवीनुसार मीठ आणि थालीपीठ खुसखुशीत होण्याकरिता थोडंसं तेल घातलेलं आहे. आता हे आपल्याला पाणी न घालता असंच मिक्स करून घ्यायचं. भाज्यांना जे पाणी सुटतं त्यामध्येच हे मळलं जातं. जर मिश्रण कोरडं वाटत असेल तर मग तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. तर इथे आपलं हे पीठ तयार आहे. यामध्ये भरपूर भाज्या असल्यामुळे हे जे थालीपीठ आहे रुमालवर नाही थापायचं, डायरेक्ट तव्यावर थापायचं. तर अगोदर थंड असतानाच नॉनस्टिक तव्याला तेल लावून घ्यायचं. इथे मी नॉनस्टिक तव्याचा वापर करणार आहे. सर्व तव्याला तेल लावून घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार थालीपीठ अगोदर थापून घ्यायचं. मध्ये एक छिद्र करून घ्यायचं आणि हा पॅन किंवा तवा गॅसवर ठेवायचा आहे. आता वरून तेल घालायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवर खरपूस होतपर्यंत दोन्ही साईडने भाजून घ्यायचं. दुसऱ्या साईडने पलटवल्यावर आणखीन थोडंसं तेल घालून घ्यायचं. खुसखुशीत होतपर्यंत भाजायचं. तर अशा प्रकारे सर्व थालीपीठ करून घ्यायचे. खूप खमंग खुसखुशीत होतात. दही, लोणी किंवा हिरव्या मिरची बरोबर सर्व करू शकता. हिवाळ्यात खायला खूप मजा येते. तर नक्की ट्राय करून बघाल. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका.